याचिकामध्ये स्पष्ट मागणी आहे की 12 जानेवारी 2024ला सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट लिटिगेशन असोसिएशनचे अध्यक्ष श्री रशीद खान पठाण यांनी जी तक्रार दिली होती त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे आणि इतर यांच्या विरोधात गँगरेप आणि मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना कस्टडीत घेऊन त्यांची नार्को टेस्ट वगैरे करावी आणि या प्रकरणात हे सगळं सायंटिफिक एव्हिडन्स आणि सगळा चौकशीचा अहवाल हे सगळं देशासमोर जनतेसमोर आणावा आणि आमच्या सतीश आर्य यांच्या मुलीला न्याय द्यावा. कोर्टाने आतापर्यंत हे याचिका एक्सेप्ट केलं आहे की नाही अंडर प्रोसेस अजून फायलिंगला पाठवली आहे. मग ते हायकोर्ट रजिस्ट्रीला पोहोचेल, तिथे ऑब्जेक्शन रिमूव्ह होईल. मग ते ऑब्जेक्शन रिमूव्ह झाल्यावर मग त्याचा नंबर येईल. नंबर आल्यावर आम्ही मेन्शन करून सर्क्युलेशन करून मग हिअरिंगला लागेल. ते याचिकेमध्ये जे नाव तुम्ही ठेवलं आहे नेमकं कोणाचं नाव आहे, विशेष कोणाचं नाव? आरोपी आदित्य ठाकरे अँड गँग. आणि तुमच्याकडे त्याचे पुरावे वगैरे आहे, तुम्ही सबमिट करणार आहोत कोर्टात? म्हणजे त्यांना आजच्या डेटला कन्व्हिक्शन आणि सेंटेन्ससाठी जेवढे आवश्यक पुरावे ते ऑलरेडी आम्ही दिलेले आहेत आणि ॲडिशनल आम्ही एका बंद लिफाफ्यात देणार आहोत. वेळ पडल्यावर मग ओपन करणार आहोत. मेरी बदनामी की कोशिश पिछले 5 सालों से हो रही है, चलती आई है. अब अगर कोई आज बात कोर्ट में तो कोर्ट में जवाब देंगे. मैं तो लड़ते आया हूँ और अभी भी आप ही के लोगों में हूँ. लोगों से जो लोगों के काम है वो लेके जा रहा हूँ. बात यही है कि बदनामी की कोशिश चलती रहेगी. मेरी लड़ाई इस देश के लिए चलती है.